नाही, इंडिया आघाडीतले फक्त DMK सोडून सगळे पक्ष होते आणि एक विस्तृतपणे चर्चा झाली. विशेषतः बांगलादेशच्या निवडणुकीच्या, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये तीव्र नाराजी सर्व पक्षांची होती आणि जे सर्व प्रश्न मांडताना निवडणूक आयोग एकतर्फी जो चालतो आहे त्याच्यावर व्यापक असं आंदोलन उभं करण्याची भूमिका सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मला वाटतं 5 मागण्या आम्ही त्या ठिकाणी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतो आणि विशेषतः महाराष्ट्राच्या पण बाबतीमध्ये चर्चा केली आणि मी स्वतः डिलिमिटेशनच्या बाबतीत चर्चा केली. डिलिमिटेशन जे आता बसणार आहे त्याच्यामध्ये जागरूक राहिलं पाहिजे. मतदारसंघाचं बघितलं गेलं पाहिजे कसे पडतात ते, आणि ते कायद्याने आणि नियमाप्रमाणे होतात की नाही हे बघण्याचं काम आपण करायची भूमिका त्या ठिकाणी इंडिया आघाडीने घेतलेली आहे. आणि म्हणून एक विस्तृत चर्चा, प्रत्येकाने आपल्या पक्षाची भूमिका सांगितली आणि त्याबरोबर असलेले धोके आणि कायदे. मला वाटतं कायदेतज्ञ सिंबल यांनी एक सुंदर संपूर्ण विश्लेषण, होणारा धोका आणि त्याच्यापासून घेतलेली काळजी याचं निवेदन चांगल्या प्रकारे केलं. एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद झाली. आघाडीच्या बैठकीच्या बाबतीत 5 मुद्द्यांचं रेग्युलेशन पास केलेलं आहे. 5 मुद्द्यांवरती आम्ही आगामी काळामध्ये पुढे जाऊ असं सांगितलेलं आहे. नीट परीक्षा जी त्याचा तो रद्द झालेला होता. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती काही चर्चा तुमची आणि तुम्ही ठाम असाल तर तुम्ही पुढे काय करणार? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे ही मागणी आहे त्या 5 मध्ये. नुसतं नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे आणि त्याची जबाबदारी पण सांप्रतच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे ही मागणी प्रामुख्याने इंडिया आघाडीने आज ठराव करून केलेली आहे. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित होते. ते बैठकीला दिल्लीत न आल्यामुळे चर्चा सुरू झालेल्या होत्या. आघाडीपासून म्हणजे इंडिया आघाडीपासून ते दूर जातात अशाही पद्धतीची चर्चा सुरू झाली. कसे जाणार? महत्त्वाची बैठक असताना प्रतिनिधी थेट उपस्थित नव्हता बैठक. नाही, 2 आहे. त्यांच्या घरातच काहीतरी कार्यक्रम आहे. त्यांनी जाहीर सांगितलं की आमच्या घरगुती कार्यक्रम आहे म्हणून मी येत नाही. संजय राऊत शेवटपर्यंत होते आणि झारखंडचे मुख्यमंत्री होते, ते पण त्यांचं काहीतरी त्यांचं पण घरगुती काही काम होतं, परंतु ते पण शेवटपर्यंत ऑनलाईन होते. नुकतंच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. जो इंडिया आघाडीसोबत जातो तो पराभूत होतो असं त्यांनी म्हटलेलं. एकनाथ शिंदे कोण पराभूत झालंय? शिवसेना पराभूत झालेली आहे. आता पश्चिम बंगालमध्ये, अरे केरळमध्ये नाही आली का? याच्यामध्ये बाकीच्या कर्नाटकमध्ये नाही आली का? काँग्रेससोबत म्हणजे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेससोबत जो प्रादेशिक पक्ष गेला तो प्रादेशिक पक्ष संपला असं पराभूत झाला असं एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे. तर एकनाथ शिंदे काय करू शकतात जादू आणि काय नाही ते बघितलेलं आहे, त्याच्यावर मी भाष्य करायला मागत नाही आहे. परंतु सर्व आम्ही घटक पक्ष त्या ठिकाणी जे गेलो होतो इंडिया आघाडीतले ते समाधानाने आम्ही बाहेर पडलो आणि वेगळ्या तऱ्हेनं. आणि त्याच्यामध्ये दुसरी 8 ऑगस्टला हैदराबादला इंडिया आघाडीची मिटिंग होईल आणि दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीचे देशामध्ये कुठे ना कुठे बैठक घेऊन एकत्र येण्याचा निर्णय पण झालेला आहे. निवडणूक आयोग असेल, कोर्ट असेल, यांच्याकडे पण जाणार आहे, त्यांच्याकडे काय मागणी केली? नाही, संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालत नाही आहे ते. का जवळजवळ 3 तास बैठक झाली. शेवटचं जे आपण झालेलं आहे चर्चा, तर आता एक 4-5 लोकांची कमिटी घेऊन त्याच्यावर करायला मागतो. राहुल गांधी शेवटी बोलले, पण राहुल गांधींनी पण सगळं कायदेशीर आणि कसे बेकायदेशीर आणि दादागिरीनं प्रेशर करून काम करतात याचं विश्लेषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. सर, इंडिया आघाडी एकत्र आहे अजून पण प्रश्नचिन्ह वाटत नाही का?
ज्या प्रकाराने आजची बैठक झाली इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही किंवा काय नेमकं त्याचं कन्क्लुजन काय नाही मला निघालं कळलं ना. कोणता मोठा असा एक कार्यक्रम हे करणारे मोदी 2029च्या संदर्भात किंवा हे बघा, जेवढ्या लोकांना आमंत्रण दिलं ते 100% हजर होते. जे दोघं जण हजर नव्हते त्यांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही नाही येऊ शकत, आमचे कार्यक्रम आहेत. पण ते ऑनलाईन हजर होते आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की जेवढे लोक जमले की जेवढे बोलवले चर्चा झाली आणि प्रत्येकाला आपली म्हणणं मांडण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्यांनी विस्तृतपणे मांडलेलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काय सांगितलेलं आहे संपूर्ण बैठकीमध्ये, कारण आताच बंगालची निवडणूक झाली तर ज्या प्रकारे तिथं फोडाफोडी चालली आहे त्या पार्श्वभूमीवर पण काय चर्चा झाली आहे का? आणि आज तिथे खोट्या केसेस टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. जातीवाचक ज्या कायद्याचं बेकायदेशीर वापर त्या ठिकाणी होतो आहे आणि एमपीना आणि आमदारांना मारण्याचं काम पण त्या ठिकाणी राजरोसपणे चालू आहे. आणि ममता बॅनर्जीनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि निवडणुकीतले जे किस्से सांगितले की पहिल्यांदा देशामध्ये मिलिटरीचा वापर निवडणुकीला झालेला आहे. निवडणुकीला कधी मिलिटरी आली नव्हती, मिलिटरीला कधी बोलवलं नव्हतं, मिलिटरी तिथे ते होती. आणि आता परिस्थिती वेगळी झालेली आहे. ते म्हणत ममताची दादागिरी आहे, आता उलटं झालं, BJPची दादागिरी दिसत झाले. सर्वसामान्य MP आहे त्याला मारण्याचं काम चालू आहे. तर त्याबाबत तीव्र नाराजी संपूर्ण देशामध्ये पसरेल, कारण तिथे काय घडतंय काय नाही कळत नाही आहे. मीडियाला पण तुम्हाला बंधन आहेत सगळं प्रचार करायला, ते तुम्ही बोलत नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तर तुम्ही आता मला विचारताय काय आहे ते किंवा आम्हाला विचारता, कारण तिथनं ज्या पद्धतीचं मीडियाचं यायला पाहिजे वृत्त ते येत नाही आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संकट उद्भवलंय. देशात देखील आर्थिक परिस्थिती खालावत चालली, याच्यावर काही चिंतन झालं का आणि काही पावलं उचलली जाणार आहेत? रफली आर्थिक परिस्थितीवर झालं त्याचं नियोजन, परंतु एवढे 3-4 मुद्दे आम्ही घेतलेले आहेत त्याच्यावरच वेळ गेला. पण त्या 5 मुद्द्यामध्ये तो मुद्दा आहे की ज्या पद्धतीचं महागाई आणि प्रामुख्यानं डिझेल आणि पेट्रोलच्या दराबाबत चिंतन करायचं, त्याचं पण विस्तृतपणे निवेदन दिलेलं आहे. भागातील मच्छीमारावर काय परिणाम झाला याचा सध्याच्या परिस्थितीत? सगळ्या धंद्यावर झालेला आहे, सगळ्या व्यवसायावर झालेला आहे. व्यवसायावर म्हणजे कोस्टलच्या मच्छीमारांना जी सवलत होती ती आज सवलत त्यांनी रद्द केलेली आहे. डिझेल पण मिळत नाही आहे ज्या सवलतीने पाहिजे होतं त्या पद्धतीने. महाराष्ट्र राज्याचा एक प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे तिकडची अजित पवार आणि त्यात सतत जे नाराजी नाट्य सुरू आहे आणि आता सुद्धा भुजबळ सारखे जे सिनियर लीडर आहेत ते सांगतात की हम शतरंज के नाही कबड्डी के खिलाडी आहे आणि जे सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलाबरोबर जे वागणूक झाली तीच माझ्याबरोबर पण व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी काय म्हणतो त्यांच्यावर ते देतील ना, तर मी कशाला बोलू, त्यांचा अंतर्गत काय प्रश्न आहे मी कशाला बोलू. पण जे महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण चालू आहे ते बघितलं असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला क्लेश होतो की हे काय ही चर्चा आणि काही बोलण्याची गोष्ट नाही आहे. पण ज्या पद्धतीची नाटकं चालू आहे, ज्या पद्धतीचं घडामोडी चालू आहेत ते महाराष्ट्रामध्ये कधीच असं होत नव्हतं. ते ह्यामध्ये शिंदेनी पक्षांतर केल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये सध्या बदलाबदलीचं राजकारण चालू आहे ते आमच्यासारख्या आम्ही जवळजवळ 40-50 वर्ष तिथे राजनीतीमध्ये आहोत. विधिमंडळामध्ये मी 25-30 वर्ष काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे बघताना आणि ही चर्चा होताना माझ्या मनाला क्लेश होतो. खरं हे ह्या पद्धतीचंच त्याच्यामध्ये जे वर्तन आहे ते वर्तन काय बरोबर आहे असं मला वाटत नाही. आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत 7 राज्यांच्या निवडणुका आहेत 2027ला. उत्तर प्रदेश हे प्रामुख्याने महत्त्वाचं राज्य आहे. जसं ममताने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा दिली नाही, तशाच पद्धतीने अखिलेश काही करतील का किंवा
काँग्रेसला सन्मानजनक जागा दिल्या जात नाही, त्यामुळे त्या राज्यामध्ये ती चर्चा झाली, पण ती काही चर्चा मी तुम्हाला ओपन बोलू शकत नाही. पण ती चर्चा झाली. राहुल गांधींनी स्वतः गंभीरपणे ते घेतलेलं आहे. त्याच्यात सुधारणा होईल. आणि मी सांगतो, अखिलेशच्या उत्तर प्रदेशमध्ये होऊ नये म्हणून सगळे इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि सर्व नेते तिथे आम्ही ठामपणे राहणार आहोत. एक मुंबईचा प्रश्न आहे. आज टँकर्स जे आहेत, वॉटर टँकर्स, ते सगळे लोक संपावर गेले आणि मुंबईत सध्या वॉटरची शॉर्टेज आहे. असं काही पाण्याची शॉर्टेज याचं नियोजन नाही आहे. एक तर मुंबईचं जे ड्रेनेजचं आहे, ड्रेनेजच्यावर अटॅक करून BJP आज मुंबईमध्ये महापौर घेतलेला आहे. आणि ड्रेनेजमध्ये आज त्याच्यात तिप्पट ते म्हणत होते. असं ती गंभीर बाब तुम्ही घेतली नाही की कचरा तसाच दिसतोय. तुम्हीच TV वाले दाखवताय, कचरा काढलेला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे पाण्याचं नियोजन जे आहे, मला वाटतं 15 तारखेपर्यंत पाऊस, जिथे धरणं आहेत मुंबईला, जी धरणं नाशिक आणि रायगडमधनं, रायगड जिल्ह्यातून येत आहेत आणि ठाणे जिल्ह्यातून पाणी जे येतं त्या तिथे पाऊसच अजून पडला नाही. तर पाऊस रेग्युलराईज व्हायला जुलै महिना लागेल. सर, तुम्ही एक आता स्टेटमेंट सांगितले की राहुल गांधीने काही गोष्टींना गांभीर्य घेतलं आहे. नाही, ज्या तक्रारी जे आम्ही घेतलं की ज्या जागा येणार होत्या किंवा जिथे राज्यसभेच्या जागा झाल्या, विधान परिषद झाल्या, त्याच्यामध्ये पण तक्रारी झाल्या. पण ते या संदर्भात तुम्हाला राहुल गांधीवरती विश्वास आहे का सगळ्यांना? कारण का 100% आहे. नाही, मी सगळं जाहीर बोलतो. या देशाचा पुढला पंतप्रधान राहुल गांधी असेल ते तुम्ही लोक मान्य करणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, एवढंच नाही तर पार्लमेंटमध्ये आज जे बोलतो, मी सुदैवाने विधिमंडळामध्ये चांगलं काम केलं असं मला वाटतं. 2-3 वेळा मला उत्कृष्ट पुरस्कार पण मिळाले. परंतु पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीचे होतात तेव्हा पंतप्रधान निघून जातात किंवा ते बोलत असतील ते तुम्ही देत नाही आहात. माझा तुमच्यावर आक्षेप आहे, कळलं का? पार्लमेंटमध्ये ते बोलत असताना तुम्हाला पण मर्यादा आहेत, बंधन आहेत. मग ममता बॅनर्जी असं का सांगते, इंडिया आघाडीचे जे लीडर आहेत किंवा जे लीड करणारे लोक आहेत ते चेंज व्हायला पाहिजे, राहुल गांधी इज नॉट टेकिंग कॉग्निझन्स. शरद पवार असं का सांगतात की कन्सिस्टन्सी नाही आहे राहुल गांधीमध्ये? असं नाही आहे, असं बोलत नाहीत. पुढे बोललं, त्यांचं स्टेटमेंट हे बघा, मी ऐकलं नाही. आज राहुलजी असले पाहिजे हे ममता तिथे स्वतः बोलले. उपरती झाली असं म्हणायचं. नाही, उपरती काय 2024ला नितीश कुमारांना समन्वय करण्यावरून ह्या ममता बॅनर्जी नाराज झाल्या. नितीश कुमार बाहेर पडले. नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावरती हे सरकार उभं राहिलं. नाही बघा, आता सर्व राज्यामधून हे हरले, त्यानंतर त्यांना राहुल गांधी हे मोठे नेते वाटायला लागले. हे बघा, असं नाही आहे. नितीश कुमार आणि ममताचं तुम्ही बोलू शकत नाही, बरोबरी करू शकत नाही. का? ममता ठाम राहिली एवढा त्रास झाल्यानंतर. म्हणजे पण मी का ममताचा पुरस्कर्ता इंडिया आघाडीचा मी पुरस्कर्ता आहे. त्या इंडिया आघाडीमध्ये आहेत. परंतु ज्या पद्धतीचं आज ममताने लढा दिलेला आहे आणि देत आहेत आणि ती मागे हटणार नाही, तुम्हाला दिसेल फरक. ती लढवई आहे, ती लढवई आहे. असं राहत नाही इकडे तिकडे किती राहणार तर. आणि इतका वेळ का लागला ही बैठक बोलवायला? त्या प्रत्येकाला बोलायला मिळालं ना. नाही, आज जी बैठक झाली ती लोकसभेच्या पहिले ती झाली चर्चा ना. ती पण निवडणुका पण परत आल्या ना मध्ये. प्रत्येक राज्याच्या निवडणुका ज्या आल्या त्याच्यामुळे पण झालं. एक मुद्दा हा आहे, आज समजा उद्धव ठाकरेंना काम होतं, आदित्य ठाकरेंनाही काम आहे, संजय राऊतांनाही काम आहे, अरविंद सावंत जे गट नेते त्यांनाही काम आहे. किती सिरियस आहे ती? नाही, मी का म्हणतो, तिथे असं आहे, त्याच्या बदली लोक येऊ शकत नाहीत. मी आता इंडिया आघाडीच्या त्या ठिकाणी आहे. तुम्ही ते समजा येऊ शकत नाही. आदित्य ठाकरे त्यांच्या घरातच कार्यक्रम आहे ना. मग अरविंद सावंत कितीतरी वेळा बैठकाला उपस्थित असतात, नाही संजय राऊत असतात. नाही, ह्या इंडिया आघाडीच्या नाही. इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीच्या कितीतरी बैठकाला नाही, ही जी इंडिया आघाडीची जी बैठक आहे, तुम्ही त्याचा अभ्यास नाही केलेला. इंडिया आघाडीचे जे 24 पक्ष आहेत त्यांचे ठरलेले नावं फिक्स त्याच्यामध्ये येतात. आता मी राजू कोरडेनं आमच्या आणलं होतं, त्यांनी घेतलं नाही आतमध्ये. जे फिक्स लोक आहेत ते तुम्ही त्यातलं बघितलं नाही.
त्या मीटिंग होतील त्या वेगळ्या होतील. राज्याचे मुख्यमंत्री असताना ऑनलाईन, आता इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे एक प्रमुख आहेत तेव्हाही ऑनलाईन, तर झूम आणि फेसबुक लाईव्हच्या बाहेर कधीतरी पक्षांनी बाहेर पडावं, सोशल मीडियाच्या पण झारखंडचे मुख्य नाही हे सिरियसली वाटलं की फिजिकली इथे प्रेझेंट राहावं. घरातले कार्यक्रम हे बघा, मी काय जनतेच्या प्रश्नापेक्षा घरातले कार्यक्रम महत्वाचे झाले. नाही का तुझ्या घरातल्या मुलीचं लग्न असेल तर काय करणार? म्हणून जनतेसाठी येणारे लोक बघितलेत आम्ही. बघा त्याचं ते त्यांना विचारा ना. मला वाटतं ते काय व्यक्तिगत नाही, ते त्यांना विचारा. ते कशासाठी माझ्या तोंडून ऐकताय? अरे मी पण ते माझ्या निवडून कशाला करताय? तुमच्यापेक्षा मी जास्त आहे, तुम्हाला लक्षात आलं, कारण मी पण पत्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे का? पण ते काय ते नका त्याच्यात त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही. आजचा तो विषय नाही आहोत. तुझ्या उद्धववर राग असेल उद्धवच्यावर तर मग ते त्यांना भेटू दे, विचार. मी सांगतो तुझा निरोप की या पद्धतीचा आक्षेप आहे म्हणून. आक्षेपाचा विषय नाही. अरे मी काय म्हणतो, इंडिया आघाडीची मिटिंग ही गेल्या 8 दिवसापूर्वी ठरली. आता मी पण येणार नव्हतो तसं बघितलं तर, पण खडगेच्या प्रियेने मला 3-4 वेळा फोन केला की तुम्ही हजर राहा. सगळ्यांनी हजर राहिले, सगळे टोटल राहिलेले आहेत. जे मेंबर आहेत त्यांनाच आतमध्ये घेतात. मेंबर पक्षाच्या वतीनं कोण खासदार तो केरळचा केरळचा तो होता ना. पक्षाचे अध्यक्ष होते, पण खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवला ना. नाही पूर्वी येचुरी होते, सीताराम येचुरी होते, इथे राजा होते ना CPIचे डी राजा होते ना, सगळे होते. तुम्ही मला अडकवू नकोस. तुला ती होते आणि आपले हे पण होते ना. जॉन ब्रिट असते. नाही त्याचं नाही रे. नाही ते बिहार झारखंडमधला आणि याचा पण पक्ष तो आमचा JMC तो नाही आपलं काय आपल्याकडे आला होता अधिवेशनाला तो मोदी मुक्ती होती, सगळे होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.